श्री स्वामी समर्थ मंडळी, अन्नपूर्णाज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तसेच गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवणार आहोत। तेलाची पुरणपोळी, लाटण्याचा वापर न करता न लाटता आपण तेलाची पुरणपोळी बनवणार आहोत। तर किती छान पुरण आपलं स्प्रेड झालेलं आहे। आपण ही पोळी लाटलेली नाही आहे, तरीही पुरण आपलं सगळीकडे पसरलेलं आहे आणि पोळी पातळ झाली आहे, मऊ सुद्धा झालेली आहे। तेलाची पोळी चांबट होते किंवा तुटत नाही असं म्हणतात, तर ही पोळी खूप छान झालेली आहे। तर ही पोळी कशी बनवायची किंवा कसं मी बनवली आहे ती मी व्हिडिओमध्ये दाखवली, तर सर्वांनी पाहावी। किती पातळ झालेली पाहू शकता। तर ह्यामध्ये मी पुरणपोळीसाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे इथे। तर ती हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये आपण शिजवून घ्यायची आहे। तर आपली ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण, तुम्ही पाहू शकता। आता मी 1 ग्लासभर यात पाणी घातलेलं आहे। आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचाभर तूप घालून ही डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। एक मीडियम हीटवर 6 शिट्या घेणार आहे काढून। तर डाळ शिजूपर्यंत आपण कणकेची तयारी करूया। मी इथे खाद्यतेल, कणिक आणि मैदा, मीठ घेतलेलं आहे। तर आता आपण कणिक छान भिजवून घेऊया। तर कणिक पूर्णपणे सैलसर अशी भिजवून घ्यायची। तर आता मैदा 1 वाटी आणि कणिक 1 वाटी आणि मीठ हे सगळं मिश्रण आपण आता मिक्स करून घेऊया। तर आता कणिक आपल्याला आता भिजवून घ्यायची आहे। तर मी 1-2 चमचे यात तेल घातलेलं आहे, 1 छोटे चमचे घातलेले आहेत 2। तर आता हे सगळं कणिक असं व्यवस्थित असं मिक्स करून पाणी घालून थोडं थोडं आपण ही कणिक छान अशी सैलसर अशी भिजवून घेऊया। सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता मी कणिक मळायला घेते। अशी थोडं थोडं पाणी घालून मी कणिक छान अशी मळून घेते। आपण पुरणपोळीला मळतो तशीच, पण थोडी सैलसरच मळायची हां। आता ही कणिक आपली मळून तयार झालेली आहे, अशी सैलसरच पाहिजे। तर आता 1 चमचाभर यावर तेल घालून ही कणिक अशी आपली आणि तांडली पाहिजे। अशी कणिक मळताना व्यवस्थित असं मर्दून घेऊया तेल घालून। आणि आपण आता ही कणिक आता थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहोत, पण तशीच नाही ठेवायची। तर मी कापड घेणार आहे छोटं, त्या कापडामध्ये ही कणिक थोडंसं पाणी टाकून कणिक ही पूर्णपणे बांधून घेणार आहे मी। पाहू शकता मी कणिक पूर्णपणे बांधून घेणार आहे। तिथं ही बांधलेली कणिक जी आहे तर एका बाउलमध्ये पाणी घेऊन ही कणिक अशी यामध्ये 1 तासभर अशीच ठेवून द्यायची। या पाण्यामध्ये कणिक मिक्स होत नाही, काही काळजी करू नका। तर डाळ आपली शिजून तयार आहे, छान अशी मऊसूत झालेली आहे डाळ। तुम्ही पाहू शकता छान शिजलेली आहे डाळ, पुरणासाठी परफेक्ट डाळ शिजलेली आहे। अशा प्रकारे मीडियम हीटवर 6 शिट्या काढून घेतलेल्या आहेत मी डाळीसाठी। आता ह्याच्यावरचं पाणी जे आहे ते मी काढून घेणार आहे कटाच्या आमटीसाठी। तर आता डाळीतलं पूर्णपणे पाणी मी काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर 1 वाटी गूळ, 1 वाटी डाळ, 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी गूळ इथे घेतलेला आहे मी। तर हा गूळ पूर्णपणे डाळीमध्ये मिक्स करून गॅस चालू करून मीडियम हीटवर ही पूर्ण डाळ आणि गूळ मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असं हलवत राहायचं, नाहीतर आपली डाळ खाली करपू शकते। गूळ वितळलेला आहे। तर वेलची पूड 1 चमचाभर आपण घालून आणि पुन्हा ही डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। तर इथं आपलं पुरण झालेलं आहे, पूर्णपणे गुळाचं पाणी आटलेलं आहे, गोळा एक तयार झालेला आहे। पुरण आपण करायला घेऊया। तर आता मी चाळण घेतलेली आहे, खाली 1 मोठा बाउल घेतलेला आहे, त्याच्यावर बरोबर ही चाळण बसते। आता ह्याच्यावर मी पुरण तयार करून घेते। मी मिक्सरमध्ये किंवा पुरण मशीनमध्ये नाही, तर या चाळणीवर पुरण तयार करून घेणार आहे। असं स्प्रेड करत जायचं, वाटीने किंवा चमच्याने जरी केलं तरी काही होत नाही। व्यवस्थित असं पुरण आपलं बनवून खूप बारीक आणि खूप छान मऊसूत पुरण तयार होतं। पाहू शकता पुरण इथे तयार झालेलं आहे। आता उरलेली डाळ आता व्यवस्थित असं पुरण करून घेते। माझं सगळं पुरण इथे तयार झालेलं आहे छान असं।
पाहू शकता मऊसूत असं पुरण झालेलं आहे. ते पुरण थोडं थंड होण्यासाठी ठेवूया. इथे कणकेतलं पण मी पाणी काढून घेतलेलं आहे. अशी कणिक पूर्णपणे पाण्यातनं काढून घ्यायची. तुम्ही पाहू शकता कणिक पाण्यामध्ये मिक्स झालेली नाही, पाणी व्यवस्थित आहे. तर आपली ही कणिक छान अशी भिजलेली आहे. बघा कशी ताणत आहे कणिक. अशी ताणली पाहिजे चांगली आणि सैलसरच मळली पाहिजे. पुरण पण इथे तयार आहे. चला तर मंडळी आता आपण पुरणपोळीच्या तयारीला लागूया. न लाटता पुरणपोळी कशी बनवायची चला तुम्हाला दाखवते. तर आता मी एक कणकेचा उंडा घेतलेला आहे इथं. आता तो मी या पळपोटावर ठेवून देते, कारण मला याच्यामध्ये पुरण भरायचं आहे आणि हे हातावर नाही भरता येणार मला. त्यामुळे मी अशा प्रकारे कणिक स्प्रेड करूनच छान असं गोल तयार केलं आहे. त्यामध्ये ह्याचा पुरणाचा उंडा मी कणकेमध्ये ठेवलेला आहे कणकेवर. आता ह्याच्यामध्ये पूर्णपणे हा पुरण पॅक करून घ्यायचं. पूर्णपणे पॅक करून घ्यायचं. इथं फक्त तेलाचा वापर करायचा, पिठाचा वापर अजिबात करायचा नाही, फक्त तेलाचा वापर करायचा. तर मी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे एक खाली पळपोटावर. त्याच्यावर पुरणपोळी बनवण्यासाठी कणकेचा उंडा तयार करून घेतलेला आहे. तर त्यातलीच अर्धी पिशवी ह्याच्यावर मी घालून ही पुरणपोळी बनवत आहे. तुम्ही पाहू शकता. तर अशी व्यवस्थित अशी बोटाने पुढच्या 4-3 बोटाने स्प्रेड करायची. असं स्प्रेड करत जायचं, जेणेकरून सगळं पुरणपोळीमध्ये पूर्ण काटापर्यंत पोहोचेल. अशा पद्धतीने जिथे आपल्याला जाड वाटत आहे म्हणजे तिथे आपलं स्प्रेड करत व्यवस्थित अशी पातळसर अशी पोळी बनवून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे स्प्रेड करत आहे. गोल तयार होते, छान तयार होते. पोळी फुटत नाही, पुरण बाहेर येत नाही. अलगद असं आपण स्प्रेड करत जायचं. एक प्लास्टिकची मोठी पिशवी लागते. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही वापरू शकता. तर आपण आता हिते लाटण्याचा वापर करायचा आहे हा, कारण ही पोळी आपल्याला उचलायला नाही येणार. तर लाटण्याशिवाय आपल्याला उचलता नाही येणार. तर इथं मी लाटणं कशा प्रकारे वापरणार आहे ते तुम्ही पाहू शकता. मी लाटण्यासाठी तर नाही, तर पोळी उचलण्यासाठी वापरणार आहे. तर इथं लाटण्याला मी तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता मी पुरणपोळी ह्याच्यावर रोल तयार करते याच्या पोळीचा आणि अलगद अशी उचलून तव्यावर पसरते. पाहू शकता. तर भाजण्यासाठी माझी पुरणपोळी तयार आहे. तर छान अशी खरपूस आपण पुरणपोळी भाजून घेऊया. टम्म अशी फुगून तयार होते. आपण स्प्रेड केल्यामुळे ही पुरणपोळी अशी चपटी किंवा अशी चांबट अशी होत नाही. ही छान अशी फुगून तयार होते. मऊसूत अशी पुरणपोळी तयार होते. माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपली पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. पुरण ही छान पसरलेलं आहे पोळीमध्ये. पातळशीर अशी झालेली आहे, छान अशी, जास्त जाड झालेली नाही आहे आणि मऊसूत छान अशी पोळी बनवून तयार झालेली आहे. तर मंडळी तुम्हीही अशा प्रकारे पुरणपोळी बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या पोळ्या कशा बनतात ते, तुम्ही कशा प्रकारे बनवतात ते. तर माझ्या चॅनलला लाईक करा, तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील नवीन नवीन ट्रिकसह. धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.